नमस्कार सर्वांचं भारत म्युझिकल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। आज आपण हार्मोनियम किंवा कीबोर्ड अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळेत कसं वाजवायला शिकायचं हे आपण पाहणार आहोत। बरेच जण हार्मोनियम तसंच कीबोर्ड्स ही वाद्य जवळपास 20-25 हजार रुपये खर्च करून घेतात, त्यानंतर क्लासेस लावतात, परंतु काही महिन्यानंतर आपल्याला वाजवता येत नाही आणि आपण निराश होतो आणि ती वाद्य तशीच पडून राहतात। आणि म्हणून हे वाद्य आपल्याला सोप्या पद्धतीनं कसं वाजवता येईल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत। स्वर माहित असणं याच्यापेक्षा त्या स्वराचा ध्वनी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे। आता पहा, ही काळी एक ही स्केल आहे, यामध्ये सा रे ग म प ध मी आणि पुन्हा एकदा सा हे सप्तक असतं। तर हे स्वर आपल्याला वाजवता आले पाहिजेत। तसंच या स्वरांचे जे ध्वनी आहेत, साऊंड आहे, तो साऊंड आपल्या कानामध्ये व्यवस्थित असा बसला पाहिजे। जेव्हा आपण हे ध्वनी आपल्या कानामध्ये व्यवस्थित बसतात तेव्हा आपण पेटी सहजपणे वाजवू शकतो। तर प्रॅक्टिस कोणती करायची तर हे पहा, सा रे ग म प ध मी सा, सा नी ध प म ग रे सा, हे झाले सारे ग म। पण या शब्दांपेक्षा त्याचा आवाज हा आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे। आणि म्हणून प्रॅक्टिस कशी करायची तर सा ऐवजी त्याचा ध्वनी आपण वापरायचा आहे। हे पहा, सा सा सा, त्याच्याऐवजी आ आणखीन एक महत्वाचं काय तर पेटी शिकायची म्हटलं तर स्वर वर कसे जातात आणि खाली कशी येतात हे माहित असणं गरजेचं आहे। हे स्वर वर चढत गेलेले आहेत, तसंच हे स्वर खाली आलेले आहेत। तर गाणं सुद्धा असंच वर चढत जातं तसंच खाली येत असतं आणि हे चढ उतार ज्याच्या लक्षात येतात त्याला पेटी सहज वाजवता येते। आणि म्हणून आपण आपले हार्मोनियम तसंच कीबोर्ड्स हे वाद्य आपण 100% वाजवायला शिकणार आहोत जर आपण या पद्धतीनं प्रॅक्टिस केली तर। आणि म्हणून या पद्धतीनं प्रॅक्टिस करा। स्वरांऐवजी त्याचे ध्वनी जे आहेत ते लक्षात ठेवा। स्वरांच्या ध्वनींचा जर आपण अभ्यास केला, त्याची जर चांगली प्रॅक्टिस केली तर कोणतंही गाणं आपण अगदी काही वेळामध्ये हार्मोनियमवर तसंच कीबोर्डवर वाजवू शकू। ही माहिती आपल्याला कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।